तरी आम्ही आज सिव्हिल डिपार्टमेंटची आमची व्हिजिट चालली. कुठे चालली काय माहिती, सरांना विचारलं कुठं जायचं, पण सर म्हणले की तिथे गेल्यावरच कळेल. बघू आता सुका पाटलाला भेट घेऊन येतो. तिथं मी बसणार आहे ना, आपलं घर पाय भरून नाही. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सगळे चाललेलो आहे विजिट. आमचे ही सगळी पोरं आपली आज दादा आमच्या बरोबर आहेत. मोठा राखीस बावीस 30-22 सकाळपारी सुका पाटील 35 भाकरी खात होता. मोठा राखील 35 भाकरी खायला आणि पाणी पित होता. चांगला होता सुका पाटील, चांगलं जीवन आधीच चालू त्याची भेट घ्या. गाठ पडली तर सगळे आम्ही कॉलेजचे सगळे मिळून आम्ही सगळे सुखपाटला भेट घ्यायला चाललो. कारण की सुखपाटला आम्ही लय कोण नाही गेलो होतं. ते बांधाची गोष्ट पण खरी आहे का नाही. बांधाची गोष्ट आता ती बघायला चालली. आता खरंच बांध आहे का ती? बांधावर पांद आली ते बघायचं. कसं आले ते काय बांधावर पांद आली. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इथं विजिटला आलेलो आहोत. बोल आता इथे स्टील आहे, मोठ्यानं बोला. स्टील दाखवू रे. मोठा लॉग व्हिडिओ करायचा. सर आहेत लग्न सर. हो सर, काढते सर इकडे बघाय. तोंडशे सर आहेत त्यांनी. तर बोलायचं आहे. सर तोंडशे सर आहेत त्यांनी. So today we are here for the industry visit. Now we are observing bar bending. समझ रहे हैं ना आप? लेकिन सुन के अच्छा लगा. This is automatic bar bending machine. You can see now. Carefully ब्लॉक सर फुटेज घेऊ दे मला, चांगलं फुटेज हे आपले स्टिरप्स असतात. स्टिरप्स डिटेल्स लेफ्टला 100 ml, मिडला 150 आणि राईटला 100 आणि रिंग किती दिली 8 आहे. 2L म्हणजे काय 2L. आता तुम्हाला लिफ्टच्या गोष्टी माहिती काय करतो. लिफ्टची साईजेस हे स्टँडर्ड आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. लिफ्टची साईज कधी बदलत नाही. त्यामुळे जर तुम्ही कधी कुठल्या, आता तुम्ही फ्युचरमध्ये गेला आणि जर तुम्ही कुठल्या साईडवर चेकिंगसाठी तुम्हाला बोलवलंय सुपरवायझिंग करायला, तर तुम्हाला बघा असेल तर काम बरोबर आहे का चुकीचं आहे, तर काय बघणार पहिल्यांदा तुम्ही? बोला काय म्हणतात. साईज बघायची, पण कुठला मेंबर पहिल्यांदा बघणार, कुठला आयटम बघणार, कॉलम बघणार, बीम बघणार, काय बघणार तुम्ही, काय बघणार? लेफ्ट वॉल अंदरच्या आतल्या साईडला, बाहेर किती पण काय फरक पडणार आत, कारण की लिफ्टची साईजेस स्टँडर्ड असतात ती. आणि सगळ्यात चांगलं जर बघायचं असेल तुम्हाला, समोरचा माणूस इंजिनियर कसा वर्क चांगला करतो का नाही, स्टेअरकेस कधी पण बघायची. आणि ते स्टेअरकेस जर चुकली असेल तर तो इंजिनियर काय सुद्धा कामाचा नाही. स्टेअरकेस खूप मॅटर करते. तर स्टेअरकेस म्हणजे जी खटके ते लगेच मूर्खा माणसाला पण दिसून येते. बरोबर. त्यामुळे तुम्ही स्टेअरकेस कधी पण चेकिंग करताना पहिल्यांदा स्टेअरकेस चेक करायची. ही गप्प लक्षात. आणि लिफ्टच्या जी इंटरनल डायमेन्शन किंवा लिफ्ट असते, कुठली पण लिफ्ट असते याची एक स्टँडर्ड असते, ती बदलता येत नाही. तुम्ही कधी पेपर जर वाचत असाल तर तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल की अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच माणूस होता लिफ्ट सँक्शन करणारा. आता त्यांनी बदलायला ती फक्त एकच माणूस सँक्शन करणार होता. त्यामुळे लिफ्ट हा मॅटर खूप मोठा आहे. आणि लिफ्ट कधी वापरतो आपण, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला लिफ्ट तुमच्या बिल्डिंगला बसवून घ्यायचं असेल तर तुम्ही कधी अप्लाय करू शकता लिफ्टसाठी. G+4च्या वर असल्यावर G+3च्या वर. G+4 G+3 जर असेल तर ह्याच्यावर G+3च्या वर असेल बांधकाम. G+3 ला आपण करू शकत नाही. हा G+4 करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. किती असते स्टँडर्ड. बघा त्या होण्यावर काय बोलायचं आहे तुम्हाला. एवढं म्हणून जोरात आयुष्य पण मला तर वाटायला लागले आता सरकारी नोकरी केलेली बरी. पण हे असं साईटवर जाऊन काम करणं म्हणजे लय अवघड. आपल्याला साईड बीट करायची नाही. राहणं ड्रॅगन फ्रूट केलेला आहे. वर्षातनं 6 तोडायचं, आठवड्यातनं 2 वेळा फवारायचं. दुसरं काय सुद्धा काम नाही. उन्हात काय आपल्याला जमत नाही. काय सुद्धा हो, मी तुमच्या शेतीत कामात. ती काय सुखाच आहे. सुखाचं कुठलंच काम नाही सोडा.
सुका पाटलाच तेवढं काम सुका आहे. सुका- 35 भाकरी खायचं 35 भाकऱ्या 1000 मोळ आहे. आणि 1000 माळे पण आणि नुसतं दूध. नाही, बांधा- बांधाचा बांधा. विषय काय नाही. आपल्याकडे नाही चालत ते तसलं. आपण तसले वल्गर लँग्वेज यूज करू शकत नाही. मम्मी मारते आमची. तो टेक्निकली चाहिए इंजीनियर को नॉलेज वो बता। आप बता रहे तो हम क्या अरे तुम मेरे से ज्यादा नाही तो फोरमन. लक्ष ठेव, टोपीकडे लक्ष ठेवा तुम्ही. हा लाल टोपी आहे ना, म्हणजे जी स्टील बाइंडिंग आहे त्याचा मेन माणूस. हा, पिवळी टोपी लेबर. तो आहे ग्रे कलर. ही व्हिजिटेड टोपी असते आणि जो व्हाईट टोपी असते ना, तो अशी इंजिनियर असते. ऍक्च्युअली तो साईट इंजिनियर, मी साईट इंचार्ज आहे. इंचार्ज तो एका बिल्डिंगचा मालक. मी क्या साईडचा माणूस मी अख्ख्या साईडचा मालक. आता मला फोन करते की माझा मालक. ही नाही झालं ही तरी यावं परत मला. अबे कुठं करिअर बघताय तुम्ही? ठीक आहे त्यात तिथं एवढ्यात एकटाच टाईप 4 ची बिल्डिंग आहे. G+3 ची बिल्डिंग. सॉरी 3 BHK बिल्डिंग आहे. आता इथं 3 BHK बिल्डिंग आहे. त्यांचं नॉर्म नुसार ग्राउंड फ्लोर असेल टाईप 3 किंवा टाईप 4 ची बिल्डिंग असेल तर 3 मीटर पर्यंत आपण एक्सट्रॅक्शन करू शकतो. जे एक्सट्रॅक्शन करावं लागेल फाउंडेशनचं. आता काल एक फाउंडेशन पासिंग झाली. फाउंडेशन पासिंग म्हणजे ACC येतात, सुपरटेंडेंट इंजिनियर. त्यांनी बघतात बाबा तुम्ही जी ग्राउंड खड्डा खांदलाय, त्या खड्डा खांद्यावर त्याची जी स्टार्टा जी कशी आहे, स्टार्टा लूज आहे का स्टार्टा हार्ड आहे, त्याच्यावर करतात. त्याच्यावर आपल्याला आम्हाला परमिशन देतात की तुम्ही ती गोष्ट बांधू शकता म्हणून. जर अजून स्टार्टा लूज असला असता त्यांनी आम्हाला जोपर्यंत स्टार्टा हार्ड लागत नाही तो पण खांदा लावला असता. फाईल फाउंडेशनची गरज नाही. म्हणजे एक्झॅक्ट किती डेप्थ पर्यंत? स्टार्टा चांगला आहे ना. कॉटन जे ब्लॅक कॉटन सॉईल असेल तेव्हा ती पण ब्लॅक कॉटन सॉईल 3 मीटर पर्यंत असेल तर तरी पण गरज लागत. तुम्ही डायरेक्ट तुम्ही खोदून काढून टाकू शकता 3 मीटर, म्हणजे एवढी काढू शकता आपण खाऊ शकतो. काय फरक पडत. असं तऱ्हेनं आता बंड्या काढल्या पाडून तिथं पोलिसांसाठी क्वार्टर तयार करण्यात आलेले आहेत. आणि इथं आपल्या बरोबर मोठे इंजिनियर मेहनत करूया आलेले आहेत. मग तुमचं काय म्हणू का त्याच्यावर? यश सर आम्हाला मार्गदर्शन करतायत, त्याप्रमाणे आम्ही आमची पुढची वाटचाल ठरवतो. बघू कसं होतंय. शिव देऊ ना, शिव देऊ ना. घरचे ब्लॉग बघत असल्यामुळे घरचे- इकडे शिवाय चालणार नाही. चालणार नाही ते आमची मम्मीला माती. ह्याची ओळख एवढी कामी आली तर चिन्ह पाणी सुद्धा दिलं नाही. बघा की काहीच काम नाही आलं. म्हणून आता आम्ही ज्यूस प्यायला चाललोय. अनिल शेटकडे 50,000 उसने दिले ते आम्ही, का पण ती काय दे ना आणि आणि हो का कुठे गेला? 50,000 ना माझं 50,000 घेतले तर तिथं गरिबी आली माझ्याकडे. पण हे माझं पैसे दे नाही बघा. चापट आलो चापट. नाही हिंसा विरुद्ध माणसं आहे आपण कधी हिंसा करायची नसते. कोंबड्या मारून खाणार जनावर तू. माणसाने तुम्ही बघितल्याप्रमाणे मी व्हेजिटेरियनच आहे. कवा तरी वेज खातो हा, करा रे बाकी टाइम व्हेजच असते कधी कधी बरं गेलं तुम्ही बोला घ्यायचं. नाही मी चांगलं माणूस. असं ठिकून अशा तऱ्हेने सगळं संपलेलं संपला आहे आजचा. आता थोडा वेळ आता आम्ही रोड साईडला जाणार आहोत. सगळे पाणीला जाणार आहे सगळे. ऋषी भाऊ आलेला आहे तिथे. तर आज म्हणजे पाक नको वाटायला लागले, नको वाटायला. पण भारी वाटलं आज की ह्या जरा सरांशी इंटरॅक्शन करूया आपण जरा. बोला घ्यायचं. सर कसं वाटलं आमच्यासोबत आम्हाला बोलून, म्हणजे इंटरॅक्शन करून किंवा बसला का काय उपयोग त्या माणसाचा. मग काय उपयोग नाही. पुण्याचा मोबाईल दिला. माझं नाव पृथ्वीराज परी भोसले. माझी आयडी द पृथ्वीराज. आणि तुमचं म्हणजे माझी मी 11वी झाली सायन्स केबी कॉलेजला. मी 17 कॉलेजला डिप्लोमा झाला आणि डिग्री माझी शेवी कॉलेज झाली. आणि मी लोकल कॉन्ट्रॅक्टरकडे 4 वर्ष काम केलं आणि आता इथं जॉईन झाले. गुरु आणि असोसिएट्स मध्ये जॉईन झाले. 2 4 महिने झाले आता.
सगळ्या त्या पूर्ण MSPCचा म्हणजे पोलीस हाऊसिंग डिपार्टमेंटचा हा प्रोजेक्ट आहे 53 करोडचा. त्याच्यामध्ये टाईप 2, टाईप 3, टाईप 4च्या बिल्डिंग आहेत म्हणजे पोलिसांसाठी, PSI आणि DYSP हे काम चालू आहे. कामात चालू आहे आणि ती मुलं आले ती शिकायसाठी हो आता काही शिकते ती. धन्यवाद दुसरीकडे चालू आहे आता तनिष्काचं काय तर कुठेतरी काम चालू आहे तिकडे चालू आहे. आणि आता लय दमडी बघा तुम्ही आम्हाला घामा असं पाटील साहेबांना तर आम्ही पाटील साहेब चिकणी सरांना तर एकाकडे ठेवले आम्ही लय विषय भारी केला आणि विषय लय बेकार झाला किंवा सुंदर बसले आता एवढे बिल्डिंग बघून तर येत भागलं नाही आता उगाच आणलंय बरं आहे कोणाला काय काय सुद्धा ह्यांना कळत नाही आता तरी पण आणली बघायला लागणार आता काय आणलं उगाच त्यांच्या मनाच्या बघू साईन करून घेऊ आता नंतर तर आता जी मशीन बघितली आम्ही ही कशासाठी चालू आहे आपलं ब्रिज कन्स्ट्रक्शन जे मोठं होतं फ्लायओव्हर जे होतं ना त्याच्या पिलर्सची डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे हो आणि त्यामध्ये स्टील नाखून ती वरचा ब्रिज आता आणि त्यावरून गाड्या जाणार असा ब्रिज 1 नंबर चालू आहे काम. गेले खूप दिवस झाले. शक्तीपीठ महामार्ग हा नवीन महामार्ग त्यासाठी चालू असणारं काम आहे तर ते स्टेप असं तऱ्हेने आता झालेलं आहे सगळे बघून चालू कॉलेजमध्ये आता आता काय कॉलेज करणं काय किळी काय खायचे किळी काय खायचे असले सांगा आम्ही काय आणत नाही. नमस्ते आम्हाला सब कुछ समजते हे चंद्रभागा बस स्थानक हे चंद्रभागा बस स्थानक आहे तर चंद्रभागा ही बस स्थानक फक्त यात्री निवास आहे ही आमची 2 गुरुजी ही 2 गुरुजी मास्तर आहे ती विषय असा पाटील मी अजून यश आणि सगळेजण आता एकत्र आपण चाललो. बघू आता काय होतंय DAP स्क्वेअर आता पिक्चर बघून जावं म्हणलं त्याच्यात पण हे दोघं नको म्हणते तर बघू आता काय होतंय काय नाही सध्याची परिस्थिती पाहता ऊन लय पडलेला आहे चक्कर याचं प्रमाण आता वाढणार आहे आणि चंद्रभागा तात्या ही बस स्टँड ही आमची बस आता बघू आता कसं होतंय कसं नाही आता बसमध्ये बसायचं मस्त पाहिजे